सूतजी महाराज शौनकाजी ऋषीला सांगतात. महाराज म्हणतात, कथा ऐकतानी आळस करत जाऊ नका, एकाग्रतेनं कथा ऐकत जा. किरात देशीचा राजा भीमशरण, परम प्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण, मध्य मंशीरत सदा. कथेला प्रारंभ झाला. महाराज कथा सांगायला लागले. किरात नावाचा देश आहे. त्या देशामध्ये विमर्शन नावाचा राजा फार प्रतापी होते, शूर होते. मग राजा मद्यप्राशन करायचा, राजा हिंसा करायचा, निर्दयानं वागायचा, अधर्मानं वागायचा राजा. मात्र राजाचा एक नियम होता. सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि दररोज महादेवाची पूजा करायची. असा नियम म्हणले त्यांचा आहे. सुरुवातीला महादेवाची पूजा करायचा राजा आणि मग अधर्मानं वागायचा. त्यांची पत्नी आहे, कुमुदती तिचं नाव आहे, चतुर आहे, गुणाची सागर आहे. एक दिवस पतीला विचारलं पत्नीनं, एकांतामध्ये असणार, कपट रीती टाकून. काहो म्हणले राजा. पत्नी म्हणायला लागली, राजा तुम्ही दररोज मला सकाळी लवकर उठता, नित्य नियमानं महादेवाची पूजा करता, शिवरात्री उपवास करता, सोमवार व्रत करता आणि महादेवाच्या लीलेचं वर्णन करता. म्हणले पूजाही करता तुम्ही आणि दोषाचं सुद्धा आचरण करता, पापही करता. अखंड म्हणले महादेवाचं ध्यान करता. मग राजाने सांगितलं, मी आता म्हणले माझ्या पूर्वीच्या जन्मात कोण होतो म्हणले मी, हे सांगतो म्हणले, तू ऐक. एक पंपा नावाचं सरोवर आहे, पूर्वीची कथा. त्या सरोवराच्या ठिकाणी कुत्र्याच्या योनीमध्ये माझा जन्म झाला. अगोदरच्या जन्मामध्ये म्हणले मी कुत्रा होतो. चतुर्दशी आली, शिवरात्र आली. फिरता फिरता म्हणले सहज एक दिवस महादेवाच्या मंदिराच्या समोर येऊन उभा राहिलो. म्हणले मी महादेवाची पूजा, महादेवाचं नामस्मरण लोक करायला लागले. आता दारामध्ये येऊन उभा राहिल्यामुळं एका साधकानं काडी आणली. म्हणले काडी आणल्याबरोबर म्हणले माझ्या डोक्यात काडी मारली आणि मारल्यामुळं म्हणले मी पळायला लागलो. मंदिराला म्हणले मी एकदम प्रदक्षिणा केल्या. आणखी पुन्हा म्हणले मी परतून आलो, पुन्हा महादेवाच्या मंदिराच्या पुढे येऊन उभा राहिलो. पुन्हा म्हणले मारायला सुरुवात केली आणि मग पुन्हा म्हणले माझ्याकडून प्रदक्षिणा घडल्या आणि मग पुन्हा येऊन म्हणले मी दारामध्ये येऊन बसलो. एका जणाने मारलं म्हणले, मला बाण मारला. मात्र समोर महादेवाचं लिंग आहे. लोक देवाच्या नावाचं स्मरण करायला लागले. बाण लागल्यामुळं
म्हणले माझा प्राण निघून गेला, मरण पावलो म्हणले मी. महादेवाची पूजा पाहिली, महादेवाचं नामस्मरण घडलं, मरतानी का होईना देवाची मूर्ती पाहण्याकरिता मिळाली कुत्र्याच्या येवणीमध्ये. म्हणून म्हणले त्या पुण्यानं मला राजाचा देह प्राप्त झाला. आता म्हणून आता पूर्वी म्हणले मी कुत्रा असल्यामुळं दुष्ट गुण अंगामध्ये, आणि म्हणून म्हणले मला दोष म्हणले आचरण करत आहे. पत्नीला सांगायला लागले राजा. आणि मग पत्नी म्हणायला लागली हे राजा, मग तुम्हाला कळतंय म्हणले सर्व, मग सांगा म्हणले मी कोण होते. मी म्हणले तुमची पत्नी का झाले, स्त्रीचं रूप म्हणले मला का प्रगट झालं, स्त्री जन्म का मला मिळाला म्हणले सांगा. राजा म्हणतात हे राणी, पूर्वी म्हणले तो एक कपोत नावाची पक्षिणी होती. तर पक्षिणी असल्यामुळं कपोत नावाचा पक्षी मांसभक्षण करणारा, एक दिवस म्हणले एक मासाचा तुकडा तुझ्या मुखामध्ये असता, आकाश मार्गाने चाललेली आहे, मात्र एका शेन पक्षाने पाहिल्याच्या नंतर म्हणले तो तुझ्या पाठीमागे लागला, तुझ्या तोंडातला मासाचा कुटका खाण्याकरिता. मात्र पाठीमागे लागल्यामुळं काय झालं, खाली महादेवाचं मंदिर आहे आणि तू म्हणले मंदिराच्या भोवताल फिरायला लागली. पक्षी पाठीमाग आहे. श्रमली अत्यंत तुझ सेन पक्षी मारित, शिव सदना समोर शरीर पडत, ती राणी झाली सत्तेतू. श्रम झाला, पक्षी म्हणले मारत आहे, एवढ्यामध्ये म्हणले तू मरण पावली, शरीर महादेवाच्या समोर पडलं, मंदिराच्या समोर. आणि म्हणून त्या पुण्यानुसार म्हणले तू राणी झालेली आहे. पुन्हा राणीने विचारलं म्हणले राजा, तुम्ही तर त्रिकाळ ज्ञानी आहात, समोरचं कळणार, मागचं कळणार आणि आताचं कळणार, त्याला त्रिकाळ ज्ञानी म्हणतात. आणि मग सांगा म्हणले आता आपण दोघं मरण पावणार आहोत म्हणले एक दिवस, तुम्ही आणि आम्ही म्हणले कोण्या जन्माला जाणार आहोत, सर्व वृत्तांत सांगा. प्रश्न विचारला पत्नीनं. यावरी राव बोलत मने ऐक मृगनेत्री भगमणे, सिंधू देशीचा नृपैंद वदने, होईन पुढलिये जन्मी मी. हे म्हणले एकदम सुंदरी असणारी सुंदरी, ऐक म्हणले आता पुढच्या जन्मामध्ये म्हणले सिंधू नावाचा देश आहे, त्या देशामध्ये म्हणले मी राजा होणार आहे, तुझं नाव जया राहणार आहे, आणि मग माझं तुझं लग्न होणार आहे असं सांगितलं. कलिंग कन्या हुरण मजवरसी सत्ये दान, चौथे जन्मी गांधार राहुल, तू मागध कन्या होणी वरसी मद. मग अनंत जन्मात सांगायला सुरुवात केली. पाचव्या जन्मामध्ये अवंती नगराचा राजा दाशार्य नावाची कन्या तुला जन्म होईल. सातव्या जन्मामध्ये पांडराजा होईल आणि तू पद्मजनक राजाची वसुमती नावाची मुलगी होशील. आणि मग महादेवाच्या प्रतापानं महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी म्हणले तो महादेवाचं भजन करशील. आणि मग त्या जन्मामध्ये मुलाला राज्य देऊन म्हणले तू वनामध्ये जाशील. अगस्त्य ऋषीची भेट होईल, ते म्हणले तुला दीक्षा देतील. आणि मग अंतकाळ झाल्याच्या नंतर महादेवाच्या ठिकाणी म्हणले कैलास लोकांमध्ये तू जाशील. ही कथा निमिषारण्यामध्ये
सुतजी महाराज शौनक ऋषीला सांगायला लागले, एवढं जेवढे जन्म होणार आहेत, आणि मग एवढं जन्माची कथा सांगितली. अक्षय म्हणले तो असणारा ब्रह्मवेता होऊन महादेवाच्या ठिकाणी शिवपदाला येऊन पावणार आहे, असा म्हणले. महादेवाच्या भजनाचा महिमा आहे, आणि म्हणून कोण वर्णन करणार आहे. ऐकोणी शिवगिन कीर्तन सद्गत न होय ज्याचे मन, अश्रुधारा नयन दयाचे कदान वाहती. महादेवाचं वर्णन ऐकल्याच्या नंतर, महादेवाचं स्मरण ऐकलं, कीर्तन ऐकलं, ज्याच्या मनाला आनंद होणार नाही, आपल्या मनाला आनंद व्हावा. ज्याला आनंद होणार नाही म्हणले त्या ठिकाणी, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येणार नाही, त्याचे म्हणले त्या ठिकाणी धिक्कार असो म्हणले त्याच्या जीवनाचा, धिक्कार असो त्यांच्या कर्माचा, धिक्कार असो म्हणले त्यांच्या धर्माचा, म्हणले तो जिवंत राहून त्याचा काही उपयोग नाही. म्हणून व्यर्थ म्हणले संसारामध्ये तो जन्माला. महादेवाची कथा चालल्याच्या नंतर, कीर्तन चालल्याच्या नंतर त्याला आनंद व्हावा, अशी महादेवाच्या भजनाची कृती आहे. उज्जैनी नामे महानगरी रामचंद्रसेन राज्य करी, न्यायनी ते करोनिया. हे नंतर महादेवाच्या भजनाचं वर्णन. उज्जैनी नावाचं एक नगर आहे, चंद्रसेन नावाचा राजा आहे. राजा नीतीनं वागायचा, धर्मानं वागायचा, भजनामध्ये रत असायचा, आणि त्याला एक मित्र होता. मित्र फार म्हणले प्राणापेक्षा जास्त आवडणारा मित्र, त्याचं नाव मणिभद्र आहे. आणि तो पवित्र होता, हुशार होता मित्र, दयेचा सागर होता, उदार अंतकरणाचा होता. असा मित्र मिळणं, महाराज म्हणले, उदार अंतकरणाचा मित्र मिळणं पूर्वीचं पुण्य असलं तर प्राप्त होतो. आपली गृहिणी, गृहिणी म्हणजे पत्नी, पत्नी सुंदर मिळणं, पत्नी पतिव्रता मिळणं, पुत्र देवाचं भजन करणारा सौभाग्यता मिळणं, कथा सांगणारा चांगला मिळणं, म्हणजे हे पूर्वीचं पुण्य असलं तर प्राप्त होते. दिव्य हिरा मिळणं, मुक्ता फळ मिळणं, पिता ज्ञानी मिळणं, गुरु ज्ञानी मिळणं, म्हणजे त्रिभुवनामध्ये हे अपूर्व आहेत. ऐसा राजा चंद्रसेन मित्र मणिभद्र ती सुजान, तेनेक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा. असा चंद्रसेन राजा. मणिभद्र त्यांचा मित्र. मणिभद्राकडे मणी होता, मणी असणारा. मग त्या सेवकानं काही केलं, म्हणले मणी आपण आपल्या राजाला देऊन टाकावा. मग मणी आणला त्याने. एक दिवस सूर्यासारखं ज्याचं तेज अष्टधातूला स्पर्श झाल्याबरोबर म्हणले त्याचं सोनं करायचा मणी, मणी असणारा. आणि मग असा मणी राजाला देऊन टाकला. मण्याचं दर्शन झालं. कोणाला रोग झाला, मण्याचं दर्शन घ्यायचं, ज्याचा रोग जात होता. यानंतर दुष्काळ पडला तर मण्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे दुष्काळ जात होता. मग मणी ज्यापासून मणी राजा कळाला, तेव्हापासून गावामध्ये दारिद्र्य नाही, व्यथा नाही, कोणाला रोग नाही. मात्र राजाने काही केलं, तो मणी आपल्या गळ्यामध्ये बांधला. गळ्यामध्ये बांधला मणी. प्रकाश पडायचा मण्याचा. त्यानंतर राव सुंदर दिसू लागला. रणांगणामध्ये मणी गळ्यात असल्यामुळं कोणीही राजावर युद्ध केलं तर समोरच्याचा पराजय व्हायचा आणि राजाचा विजय व्हायचा. जे कोणी वैर करण्याकरिता आलं तर ते मित्र व्हायचा राजाचा. आरोग्य म्हणले तर लवकर मरायचा नाही, आयुष्य वाढायचं त्याचं. असं राजाचं कार्य चाललं. सर्व गुण वरिष्ठ असणारा राजा महादेवाची भक्ती करायचा. वैराग्य आहे, शांती आहे, तपश्चर्या करणार आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ऐश्वर्य प्रबळ वाढलं.
आता राजा श्रीमंत झाला, मोठा झाला, बलाढ्य झाला, मात्र बाकीचे राज्य लोकांना त्यांचं दुःख झालं. द्वेष करू लागले बाकीचे राज्य लोक. सर्व राज्य लोकांना काही केलं, एक दिवस म्हणले सर्व राज्य लोक एका ठिकाणी बसले. अहो म्हणले चंद्रसेन राजा फार म्हणले मोठा झाला, म्हणले आपल्याला ऐकत नाही, आपल्यासोबत युद्ध केल्याच्या नंतर आपला विजय होत नाही. सर्व राज्य लोक एकत्रित आले. चला म्हणले आपलं सैन्य सिद्ध करा आणि त्या राजाबरोबर आपलं युद्ध करायचंय. यही नंतर इंदिरावर कमल दलनेन त्यांचे गटी कौस्तुभदान मृगाणी मौळी रोहिणी रमण प्रकाश गण मणी तैसा. एका राजाने सांगितलं, म्हणले आहो त्यांच्या गळ्यामध्ये मणी आहे, जोपर्यंत म्हणले त्यांच्याकडे मणी आहे म्हणले तोपर्यंत तो राजा पराजित होणार नाही. यही नंतर म्हणले त्यांना सांगा मणी आम्हाला देऊन टाका, नाहीतर म्हणले आमच्या बरोबर युद्ध करा. काही निरोप गेला राजाकडं. सांगितलं राजानं, का हो राज्य लोक युद्ध करीत आले, मणी देऊन टाका, नाहीतर म्हणले आमच्या बरोबर युद्ध करा. राजाने मनात विचार केला, या मण्यामुळं आपल्यावर म्हणले संकट आलं. वस्तू संग्रह करणं, महाराज म्हणले वस्तूचा संग्रह केल्याच्या नंतर म्हणले त्या ठिकाणी अनर्थ होत असतो. ज्या कारणे जे भूषण त्याचे विदूषण रूप होय. जे भूषण म्हणले आपण परिधान केलं ते म्हणले आपल्याकरिता विघ्न होत असते. विघ्न असणार अतिरूप, अति सुंदर रूप आहे, घातक आहे. अति धन आहे म्हणले घातक आहे. अति विद्या आहे, घातक आहे. अति भोग आपला आहे तर म्हणले तोही घातक आहे. अति भूषण म्हणले आपल्या अंगावर आहेत म्हणले घातक आहे, विघ्नाला कारण आहेत. असा चंद्रसेन राजाने बोललेले. मणी जर आपण देऊन टाकला तर आपलं राज्य जाईल आणि आपल्याकडचं म्हणले आता युद्ध करता येणार नाही. आता स्वामी महाकालेश्वर कृपा सिंधू करुणाकर दीन रक्षण जगदुद्धार वज्र पंजर भक्तासी. मग त्याने उज्जैनी नावाच्या ठिकाणी महाकालेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे. महादेवाचं ध्यान केलं, स्मरण केलं, हे करुणा करा देवा म्हणले आता तुम्ही माझ्यावर संकट आलं, आता तुझ्याशिवाय म्हणले मी कोणाला शरण जाऊ, आता माझ्या संकटाचं निवारण करा. राजा मंदिरात गेले आणि मंदिरात महादेवाच्या समोर बसले आणि महादेवाचं ध्यान करू लागले. चिंता सर्व सोडून दिली. विधियुक्त महादेवाची पूजा करतात. बाहेर सेना उभी आहे युद्ध करण्याकरिता आणि याही नंतर त्या ठिकाणी हाका मारायला लागले. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधे प्रीती करुण करे स्रोत मिश्री त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथा विधी. याही नंतर सर्व चिंता सोडली. राजानं महादेवाची पूजा करायला लागले. यही नंतर म्हणले पद्मासन घातलं आणि मानस पूजा करतात महादेवाची. सर्व राज्य लोक बाहेर आहेत, आतमध्ये राजा पूजा करत आहे, चिंता रहित आहे. वाद्य वाजायला लागलं, राजा पूजा करतात, सर्व लोक पाहतात. कोणी उंच टेकड्यावर गेलेला आहे. गोपग्रहिणी पतिहीन कुमार कडिये घेवणी पातली. राजाला पाहण्याकरिता बरेचसे लोक त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर काही काही स्त्रियांनी काही केलं, लहान लहान लेकर आपल्या काखेत घेतले आणि युद्ध पाहण्याकरिता आले. 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढवेळ गोपग्रहणी आले घरा. एका स्त्रीच्या कडेल 6 वर्षाचं लेकरू होतं. 6 वर्षाचं लेकरू आल्याच्या नंतर सारखं ते राजा कशी पूजा करायला लागला. महादेवाची प्रतिमा कशी आहे,
साहित्य काय काय आहे, मानस ध्यान कसं केलं, राजा कसे करायला लागले, या लेकरानं पाहिल्याच्या नंतर ती गोप गृहिणी स्त्री आपल्या लेकराला घेऊन घरी आली. घरी आल्याच्या नंतर लेकराला कडेच्या खाली उतरवलं आणि आपण घरातलं काम करायला लागली. घरातलं काम जे काही उदीम असणारा, त्यानंतर शेजारी लेकरू खेळत बाहेर गेलं आणि बाहेर जाऊन एका ठिकाणी उधळून झालेलं गवत आहे, गवताच्या ठिकाणी जाऊन बसलं लेकरू. त्यांनी काही केलं, एक दगड आणला लेकरानं. दगडाची महादेवाची प्रतिमा तयार केली आणि वेदिका करून दिव्य मल्ले महादेवाची प्रतिमा मांडली, स्थापन केली. आणि दुसरं कोणी नाही, एकलाच म्हणले तो मुलगा आहे. काही लहान लहान एकदम आता दगड आणल्याच्या नंतर शेजारी मांडले आणि त्याची पूजा केली. जशी राजानं पूजा केली अशी त्यांनी मनात आठवली. आणि मग पदार्थ मात्राविषयी म्हणले, तो पदार्थ टाकायचा, देवाला अर्पण करायचा, तर एक दगड घ्यायचा अर्पण करायचा. हे म्हणले धूप आहे, हा म्हणले दीप आहे, हे देवा हा नैवेद्य आहे, असं म्हणायचं. दगडच एक एक देवाला अर्पण करायचा. तृण पुष्प सुवासहीन असणारा तो दगडच अर्पण करायचा देवाला. आणि त्याला काही मंत्र माहित नाही, ठाऊक नाही, कसं ध्यान कराव, कसं पद्मासन घालाव. प्रेमानं तो महादेवाची पूजा करू लागला. आणि मग की त्या ठिकाणी पुष्पांजली अर्पण केली. अशा प्रकारे राजाने पूजा केली आणि मग मानस पूजा केली. त्याही मुलानं हात जोडले, जसे राजाने हात जोडले मुलांनी हात जोडले. राजाने डोळे लावून घेतले, यांनी पाहिलं, मग मुलांनी डोळे लावले आणि मग महादेवाच्या मूर्तीमध्ये आपलं मन त्या ठिकाणी लीन केलं. मात्र काय झालं, आई स्वयंपाक करू लागली, घरामध्ये आली, बाहेर स्वयंपाक करीत असता बाहेर आली. नंतर लेकरू जेवण नाही केलं आपल्या लेकरानं, म्हणून आई बाहेर येते, हाका मारायला लागली. कोणी वय देत नाही, मुलाच्या नावानं हाका मारते, तर म्हणले त्या ठिकाणी आवाज येत नाही. आई बाहेर आली. बाहेर आल्यानंतर पडीत जी जागा आहे अशा ठिकाणी लेकरू जाऊन बसलेला आहे, डोळे लावलेले आहेत. म्हणे अर्भका, अर्भक म्हणजे अज्ञान. अरे मुला, जेवणा करिता चाल, असं म्हणल्याच्या नंतर लेकरू काही बोलत नाही. मातेने क्रोधी करून लिंग टाकले मोडून, निरखोनिया झुगारले. दगड होते जे काही समोर मांडलेले, मुलांनी तर डोळे लावलेले आहेत. मग आईने काही केलं, त्याची ती पूजा सर्व मोडून टाकली, पूजेचा विध्वंस करून टाकला. आणि मग हे म्हणले, मुलारे जेवणाकरिता चाल. मग त्याचा हात धरला, ओढायला सुरुवात केली आणि मग त्या लेकरानं डोळे उघडले. तर पाहतो मुलगा, तर आपली पूजा सर्व म्हणले मोडून टाकली. असं पाहिल्याच्या नंतर तो मुलगा आपली छाती वळून रडू लागला. देवा, तुझी पूजा मांडली, म्हणले मी तुझी आराधना करायला लागलो, तुझी पूजा करायला लागलो. कोणी म्हणले माझ्या पूजेमध्ये विघ्न आणलं का, म्हणले मला माझ्याकडे दुःख एकदम दुःख पाठवलं. मग लेकरानं काही केलं, मूर्छना आली आणि आता म्हणले मी माझ्या प्राणाचा त्याग करणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर गाली प्रदानी देऊन माता जाऊनी करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून तृण सेदे पहुडली. यही नंतर म्हणले मग काय झालं, जीर्ण फाटक वस्त्र असणार अंगावर घेतलं. आई झोपी गेली. आता या मुलाला झोप येत नाही, आपली पूजा मोडून टाकली, पूजेचा भंग झाला. तो मुलगा रडू लागला. हे म्हणले देवा, काय म्हणले माझ्याकडून अपराध घडलेला आहे का, माझ्या पूजेमध्ये काही म्हणले चूक घडली, म्हणून म्हणले माझ्या पूजेचा भंग झाला. महादेवानं अद्भुत कार्य केलं. तृणग्रह जे होतं जर्जर झालेलं, त्या ठिकाणी मोठं मंदिर निर्माण झालं. मोठं मंदिर, शिखर आहे, कळस आहे, रत्न खचित मणिमय मंदिर तयार झालं. ज्योतिर्लिंगाची प्रभा पडली.
मग लेकरानं डोळे उघडून पाहिले तर राजा पूजा करत आहे. सिद्ध त्या ठिकाणी सर्व सामग्री आहे आणि लेकरू नाचायला लागलं आणि येता सांग प्रमाणे महादेवाची प्रीतीनं पूजा केली आणि पुष्पांजली अर्पण केली. असं लहान लेकरानं जरी म्हणले, लहान लेकरानं महादेवाचं स्मरण केलं, नाचायला लागला आणि हे एकदम आता त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले. बाळा काय म्हणले पाहिजे असेल तर मागून घे म्हणले, मी प्रसन्न आहे. लेकरू म्हणायला लागलं, देवा माझ्या आईनं म्हणले तुमची पूजा मोडून टाकली, तो राग तुम्हाला आला असेल तर माझ्या आईचा अन्याय म्हणले तुम्ही पोटात घाला आणि माझा आईनं जो काही अपराध केला त्याच्याबद्दल क्षमा करा आणि एक वेळेस म्हणले माझ्या आईला तुमचं दर्शन एकदम करून द्या. म्हणून तो आपल्या घरी गेला. रत्नखचित माता झोपलेली आहे पलंगावर. सर्व घर म्हणले सुंदर झालं, सर्व स्वरूप पालटल्या गेलं. यानंतर पद्मीन झाली, यानंतर पितांबर अंगावर आहे. 30 बाळके जागे करुण म्हणे चाल घेई शिवदर्शन. तवती पाहे चहूकडे विलोकुन अद्भुत करणी देवाची. लेकरू उठवायला लागलं, आई चाल म्हणले महादेव दारात आले, चाल म्हणले तू दर्शन घे. आईनं झोपेतून डोळे उघडले. पाहता तर जिकडं तिकडं लखलख प्रकाश पडला आणि मग महाच्या लेकराला हृदयाच्या ठिकाणी धरलं. तात्काळ म्हणले बाहेर आली आणि महादेव दीनदयाळ असणारा यानंतर दर्शन घेतलं आणि मग गोपदारा राजगृहाला धावून गेली. चंद्रसेन राजाला वर्तमान सांगायली, राजा प्रीती करून म्हणले मी एकदम आता लेकराला आणलं म्हणले कडेवर, तुझी पूजा पाहिली, माझ्याही लेकरानं तशीच पूजा केली म्हणले देवाची. आश्चर्य झालं, सर्व लोकांना आनंद वाटायला लागला. ही बातमी जिकडं तिकडं पसरली. माझ्या लेकराला महादेव प्रसन्न झाला आणि एकदम नगरातला राजा धावत आला. मंदिर पाहण्याकरिता, घर पाहण्याकरिता सर्व गावातली मंडळी आली. चंद्रसेन राजा, अवनीचे राजा सर्व पाठवले. धन्य धन्य भक्ती, महादेव प्रसन्न करून घेतला. सर्व त्या मुलाची स्तुती करू लागले. द्वेष टाको, दुर्वासना टाकून तुझ्या चंद्रसेना भेटीला आलेला आहे. एक वेळेस म्हणले तो मुलगा मला पाहू द्या असं राजाने सांगितलं. ज्यांना महादेव प्रसन्न झाला मग त्या ठिकाणी चंद्रसेन राजा, प्रधान, सर्व राज्य लोक मुलाला भेटण्याकरिता आले. अवंती नगराची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरी श्रेष्ठ जाना उज्जैनी नाम तियेचे. नगर सुंदर तयार झालं. सर्व राज्य लोक हात जोडून विनंती करतात, महादेवाला नमस्कार करतात आणि त्या लेकराला नमस्कार करायला लागले. आश्चर्य करायला लागले. म्हणले यांना महादेव प्रसन्न झाला आणि मग तृणकोटी एकदम असणारी निर्माण झाली. ग्रहीच्या दासी सिद्ध झाल्या. जी जी इच्छा आहे परिपूर्ण झाली. मुका पंडित होईल, पांगुळ पवना पुढे धावल. जन्मांधी रत्ने पारखीतन मुळात्यंत होये बघता. यानंतर देवाची कृपा झाल्याच्या नंतर काय होणार नाही. महाराज म्हणले मुका माणूस बोलेल. ज्यांना पायानं चालता येत नाही तो पर्वतावर जाईल. जन्मांधा म्हणले ज्याला जन्मतात डोळे नाहीत, म्हणले ज्यांना दिसत नाही, मात्र देवाची कृपा झाली तर म्हणले त्यांना दिसते सुद्धा. रंकासो तो भाग्यवान बनल्या जातो, सार्वभौम राजा होतो. चिंतामणी जर हाताला आल्याच्या नंतर चिंता करायचं काम नाही. त्रिभुवनामध्ये त्या मुलाची कृती झाली. सर्व राज्य लोक त्यांना नमस्कार करतात आणि मग जर म्हणले आपलं भाग्य आहे, भाग्य म्हणले आपले या ठिकाणी आहे, सहज जरी म्हणले खोदण्याकरिता जर जेथे जेथे निधाने सापडती, जेथे जेथे खणू जाता, ज्या ठिकाणी खोटायला सुरुवात केली भाग्य उदयाला आलं तर निधान सापडतंय. महाराज म्हणले अभ्यास न करिता एकदम वेदाचा सारांश सापडतो. भाग्यात असलं तर सकळ कळा येती हातास, उमा विलास भेटी. जेव्हा महादेवाची कृपा झाली सर्व विद्या प्राप्त होते. येईनंतर गोपती त्या ठिकाणी लेकराला म्हणतात, खरोखर म्हणले आता तुला महादेव प्रसन्न झाला आणि धन्य म्हणले तू आहे.
यात्रा दाटली बहुत, सर्व राज्य आश्चर्य करीत. तो येथे प्रगटला हनुमंत, वायुसुतांजनी प्रिय. यात्रा भरली मग उज्जैनीच्या ठिकाणी. त्या ठिकाणी हनुमंतराय आले, प्रभू रामचंद्राचं ध्यान करणारे. यानंतर मदनाला दहन करणारे, ज्यांनी द्रोणागिरी पर्वत आणला, ज्यांनी लक्ष्मणाला जीवदान दिलं, असा असणारा ध्वजाच्या ठिकाणी बसलेला असा हनुमंतराय प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर की त्या ठिकाणी सर्व म्हणले एकदम शोनीपाळ त्याने नमस्कार केला. आणि म्हणून की या बालकाप्रती म्हणले आता हृदयाला धरून काहीतरी उपदेश करा. मग त्या ठिकाणी हनुमंतरायाने उपदेश केला. त्यांना सोमवार व्रत सांगितलं, प्रदोष व्रत सांगितलं. हनुमंतरायाने त्यांच्यावर कृपेचा हात ठेवला आणि मग त्याचं नाव श्रीकर अशा प्रकारे ठेवण्यात आलं. सर्वांनी जय जयकार केला, फुलांचा वर्षाव केला. यानंतर हनुमंतराय आणि श्रीकरास आनंद प्राप्त झाला आणि हनुमंतराय त्या ठिकाणी गुप्त झाले. त्याचा पुत्र पीतवसन होईल कृष्ण कंस दमन, शिशुपालांत कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद. मग म्हणले असणारा त्या मुलाचा श्रीकराला एक मुलगा होईल, म्हणले तो दमन करणारा होईल. श्रीहरीच्या अनंत अवताराच्या पंक्ती आहेत, मागे झालेल्या आहेत आणि पुढेही होणार आहेत. अशा प्रकारे मग तो जपमाळीतला मणी असणारा प्रतून म्हणले आलेला आहे. अशी अवताराची स्थिती आहे. संवत्सर माती वारम त्याची प्रतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा. जसं म्हणले आता आपले वार आहेत, सोमवार मंगळवार अशा प्रकारचे वार आहेत. संपल्याच्या नंतर पुन्हा सुरुवात होते, संपल्याच्या नंतर पुन्हा सुरुवात होते. असे महाराज म्हणले देवाचे अवतार आहेत. एक अवतार संपला, दुसरा अवतार तयार होतो. असे गुरु हनुमंतराय झाले. काही पदार्थ त्या ठिकाणी कमी नाही. श्रीकर चंद्रसेन राजा बोळवीत बोळवीत म्हणजे सर्व राज्य लोक आपापल्या नगराला गेले. जाता जाता त्यांना वस्त्र दिले, भूषण दिले, वाट लावलं आणि मग सोमवार प्रदोष व्रत करायला सुरुवात केली. शिवरात्री यानंतर याचक लोकाला काही धन द्यायचं. महाराज म्हणले ही कथा ऐकल्याच्या नंतर अंतकाळामध्ये महादेवाच्या ठिकाणी आपण जातो. अध्याय श्रवण केला, पठन केलं, त्याला संतती संपत्ती आयुष्य वाढल्या जाते. महादेवाच्या ध्यानामध्ये रत व्हा, आपलं मन महादेवाकडे लावा. आपल्याकडे काही विघ्न येणार आहे म्हणले विघ्न कधी येणार नाही. शिवलीला अमृत ग्रंथ सूर्याप्रमाणे आहे. सूर्य उगवल्याबरोबर प्रकाश पडतो. कथा ऐकल्याबरोबर आपलं पाप जाते. निंदक असो, दुर्जन असो, अभक्त असो, निरंतर अंधारामध्ये म्हणले दिवा भीत लपत असते. म्हणून शिवनिंदकाशे वैकुंठनाथ महानरकात नेऊन निघाले. महादेवाची निंदा करणारा महादेव म्हणले त्याला नरकामध्ये टाकतात. म्हणून निंदा करत जाऊ नका. विष्णू निंदक म्हणले अपवित्र आहे, त्याला कुंभपाकामध्ये टाकतात. कोणी विष्णूची निंदा करते, कोणी महादेवाची निंदा करते, कोणी म्हणले त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची निंदा करते, म्हणले त्यांना दुःख भोगावं लागतंय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, प्रेसो सज्जन अखंड, चतुर्थाध्ये गोळ हा पुंडलिका वरदे हरी.